पैठणमधील केमिकल कंपन्यांमुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। MIDC परिसरातील केमिकल कंपन्यांमुळे त्रास होत असल्याची माहिती आहे। कंपन्या शाळेच्या परिसरात असल्याने आरोग्य धोक्यात आल्याची माहिती समोर येते। विद्यार्थी जे देशाचं भविष्य आहेत, तरुण विद्यार्थी जे छोटे छोटे विद्यार्थी शाळेमध्ये जात असतात, त्यांच्या शाळेच्या परिसरामध्ये या कंपन्या आहेत आणि त्यामुळे या चिमुकल्यांचं आरोग्य मात्र धोक्यात आलेलं आहे आणि त्यांना जर काही झालं तर त्याचे परिणाम भविष्यामध्ये सुद्धा जाणवण्याची शक्यता आहे। ते कमजोर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या कंपन्यांवर आता काय कारवाई होते ते बघावं लागेल। कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केलेली आहे। तर MIDC परिसरामध्ये जिथे शाळा आहेत त्या ठिकाणी कंपन्या आहेत आणि या केमिकल कंपन्यांमुळे विद्यार्थ्यांना मात्र त्रास होतोय। पैठणमधील केमिकल कंपन्यांमुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर काही कारवाई केली जाते का ते बघावं लागेल। आम्हाला कंपनीमुळे त्रास येतो। या कंपन्यामुळे आम्हाला घाण वास येतो, खाजू येते, नळ्यात खाजू येते, डोळ्यात पाणी येते। या कंपनीवर कारवाई केलीच पाहिजे। त्याला आम्ही वारंवार सांगितलं कंपनीवाल्याला का बुवा हे बंद करा, हे काही बंद करीत नाही आणि हे यांचं चालू ठेवते आणि संध्याकाळी खूप वाई सोडतात आणि आम्हाला आमच्या गावाकऱ्यांना सर्वांना घातक आहे। आता बोलून सगळे थकलेले आहे। कंपन्यावाले काही हे बंद करीत नाही, याच्यावर कोणीतरी कारवाई करावी। सरकारकडे हीच मागणी आहे की केमिकल झोन आहे, गावापासून आमचं लांब जावं, इथं एक पण कंपनी केमिकल झोन नाही पाहिजे। आज इथल्या मुलांचं आरोग्य हे सगळं धोक्याचं आहे। विशेष म्हणजे इथे सगळे छोटे छोटे मुलं शिकतात आणि ह्या कंपन्या फक्त 100 मीटर 50 मीटर अशा अंतरावर आहे। ह्या कंपन्याचा आम्हाला खूप त्रास आहे आणि हे जर थांबलं नाही तर आम्ही इथं मोठं आंदोलन करणार। आमची इथं जरा केमिकल झोन असल्यामुळं आमच्या गावातले विद्यार्थी म्हणजे 1ली ते 7वीपर्यंत वर्ग आहे, तिथं पूर्ण म्हणजे दूषित वातावरण झालेलं आहे आणि पूर्ण वातावरण एकदम दूषित झाल्यामुळे इथं त्रास आहे लोकांना पण। आणि गावात पण रात्री संध्याकाळी अंधार पडला की वातावरण एकदम दूषित होतं आणि वास वगैरे काही असं खाशी बिशी चालूच आहे आणि आता काहीतरी उपाय करायला पाहिजे सरकारने पण। आता आम्ही एकदम म्हणजे थकून गेलेलो त्यांना सांगून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।